काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मुंबईत थांबलेल्या आमदारांना मतदारसंघात परतण्याचे आदेश दिलेत। निकाल लागल्यानंतर निवडून आलेल्या या सगळ्या 57 आमदारांना मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं। मुख्यमंत्र्यांची निवड लांबणीवर पडल्यानं नव्या सरकारचा शपथविधीही लांबलाय आणि त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या सगळ्या आमदारांना मतदारसंघात जाऊन विजयी जल्लोष करण्याच्या सूचना दिल्यात। हॉटेलमध्ये थांबलेल्या या आमदारांनी एकनाथ शिंदे यांना भेटण्याचा तसंच संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र शिंदेंना कुणालाही भेटता आलं नाही आणि त्यानंतर आता शिंदेंकडून मतदारसंघात जाण्याचे आणि जल्लोष करत विजय मिरवणूक काढण्याचे सूचना या नवनिर्वाचित आमदारांना देण्यात आलेल्या आहेत। वैभव परब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वैभव, या सगळ्या आमदारांना परतण्याचे आदेश दिले गेलेत, नेमकं काय आहे मुख्यमंत्र्यांच्या मनात? तर 23 तारखेला निकाल लागला आणि 24 तारखेला तातडीनं या सर्व आमदारांना मुंबईत बोलवण्यात आलं। त्यांच्या शपथपत्रावर सह्या घेण्यात आल्या, त्यांना मार्गदर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून करण्यात आलं। आता मात्र एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी वारंवार आमदारांची रांग आहे ती वर्षा निवासस्थानी लागत होती, त्यांना संपर्क करण्याचे प्रयत्न करत होते। परंतु यातून काल जेव्हा राजभवनावरनं एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आणि काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जेव्हा पदभार स्वीकारला तेव्हाच या सूचना आहेत त्या एकनाथ शिंदेंनी आपल्या सर्व आमदारांना दिलेल्या आहेत की मी कोणालाही भेटणार नाही आहे, प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघात जावं, आपापल्या मतदारसंघात विजयी रॅली काढाव्या, जल्लोष साजरा करावा, अशा प्रकारच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना दिल्यामुळे जवळपास सर्व आमदार आहेत ते आता ग्रामीण भागातले आपल्या आपल्या मतदारसंघात परतलेले पाहायला मिळतात। परंतु सर्व आमदारांमध्ये प्रश्न एकच आहे की एकनाथ शिंदे हे आपल्या आमदारांना का भेटत नाहीयेत, त्यांनी मौन का बाळगलेलं आहे, याविषयीचा उलगडा ते कधी करणार आहे ही सर्व आमदारांना चिंता लागलेली आहे। त्यामुळे आमदारांचा या प्रश्नाला आता एकनाथ शिंदे कधी उत्तर देणार हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल। वैभव, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।